आपण स्वयंपाक बनवतो पण आपल्याला आपल्या आईच्या हातचा किंवा आपल्या आजीचा हातचा स्वयंपाक जास्त आवडतो. कारण का तर आपली जी ही जुनी पिढी आहे ती स्वयंपाक करताना कुठलीही भाजी असेल तर त्या भाजीची ओरिजिनल चव न घालवता ज्या प्रमाणात हवे आहे त्याच प्रमाणात ते मसाले वापरत असत किंवा अगदी साध्या पद्धतीने ते भाज्या बनवल्या जात असत. त्यामुळे त्याची जी ओरिजिनल चव जी असते ती चव कायम राहिली जायची त्या भाजीची आणि त्यामुळं त्या भाज्या आपल्याला जास्त छान लागत असतील. आपण पण भाज्या बनवतो पण त्यामध्ये काही काही वेळेस आपण खूप एक्सेस मसाले वापरतो किंवा वाटण जास्त टाकतो. त्यामुळे त्या भाजीची जी ओरिजिनल चव आहे ती निघून जाते आणि आपण फक्त मसालेदार जास्त गोष्टी भाज्या आहेत त्या करून खातो. मग अशा वेळेस आपल्याला पण आपल्या आजीसारखं किंवा आपल्या आईसारखा स्वयंपाक बनवायचा असेल तर काही वेळेस आपण थोडेसे मोजके मसाले घालून किंवा अगदी वाटण थोडंसं कमी घालून किंवा एखाद्याचा मसाला घालून आपण भाजी बनवू शकतो. तर अशाच मी काही थोडाफार असा प्रयत्न केलेला आहे आज ही मसूरची भाजी बनवताना आणि तुम्हाला सांगते की खूप छान ही मसूरची भाजी झाली. तर तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी माझी बघा आणि अशी भाजी करून बघा.